चला तर मग सुरू करूयात पायथागोरस थिअरम या चॅप्टर 2 चा पार्ट 1 तर आपण आधी घेतलेला आहे. पार्ट 2 मध्ये फक्त प्रॉब्लेम सेट राहतोय, त्याचे काही एक्झाम्पल्स डिस्कस करेल. सर्व एक्झाम्पल्स नाही करणार, बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यूने जे महत्त्वाचे एक्झाम्पल्स आहेत ते मी डिस्कस करेन. ओके, तर त्याच्यातलं फर्स्ट एक्झाम्पल, फाइंड द डायगोनल ऑफ रेक्टँगल whose length is 16 centimeter and area is 192 16 centimeter and 192 square centimeter. ओके, लेट मग आपल्याला काय काय दिलंय त्यांनी. एक रेक्टँगल आहे, रेक्टँगल ड्रॉ करून घ्या. ABCD आहे, ज्याच्यामध्ये लेंथ आपल्याला दिलेली आहे, लेंथ 16 सेंटीमीटर आणि त्याचा एरिया दिलाय आपल्याला 192. एरिया ऑफ रेक्टँगल इज लेंथ इंटू ब्रेड्थ. आपल्याला माहिती आहे, ब्रेड्थ आपल्याला माहित नाही, लेंथच फक्त माहिती आहे आणि एरिया माहिती आहे. क्लियर? ओके, ऑन द बेसिस ऑफ दॅट काढू शकतो आपण. लेट क्वाड्रिलेटरल ABCD बी द गिवन रेक्टँगल, ज्याच्यामध्ये BC एक लेंथ दिली आपल्याला 16 सेंटीमीटर आणि एरिया दिलाय. मग आपण एरियाचा फॉर्म्युला घ्यायचा आता. देन बाय द फॉर्म्युला एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ. तर एरिया दिला आपल्याकडं, एरिया किती आहे 192. ओके, एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल ABCD इज इक्वल टू लेंथ इज BC and ब्रेड्थ इज AB. ओके, BC आणि AB लेंथ आणि हे आपलं असेल ब्रेड्थ. तर मला काय मिळेल, एरिया 192 दिलेला आहे. ओके ना, BC आपल्याकडे किती 16 आहे, AB माहित नाही, AB आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. क्लियर? पुढे फक्त काय करायचं, दोन्ही साईडला 16 ने डिवाइड करून घ्यायचं, याचा अर्थ 16 ला शिफ्ट करायचा. तर AB मला काय मिळेल 192/16. क्लियर? तर तुम्हाला डिवाइड केल्यानंतर काय मिळेल, 16 वजा 16, 16 वजा 16, इथे राहतात 3. तर 3 याचा अर्थ राहतो 32. 16 2 जा 32. तर तुम्हाला AB किती मिळतो, AB तुम्हाला मिळेल 12 सेंटीमीटर. ओके, तुम्हाला AB किती मिळेल 12 सेंटीमीटर. ओके, AB. ओके, AB किती मिळतं आपल्याला 12 सेंटीमीटर. क्लियर? तर AB आपल्याला 12 सेंटीमीटर मिळतं. हे लास्ट स्टेटमेंट आहे, हे आताच नाही लिहायचं आपल्याला. तर बघा पुढे, AB 12 सेंटीमीटर मिळतोय, BC आपल्याला किती मिळतं 16 सेंटीमीटर मिळतोय. क्वेश्चनची डिमांड आहे आपल्याला डायगोनल फाइंड आउट करायचा आहे. डायगोनल याचा अर्थ AC फाइंड आउट करायचा आहे. आता एक लक्षात द्या, AC जर फाइंड आउट करायचा आहे तर AC ह्या रेक्टँगल मध्ये आलेल्या राईट अँगल ट्रायंगलचा एक पार्ट असू शकतो का, याचा अर्थ तो त्याचा हायपोटेनस असू शकतो का. जर मग तुम्हाला त्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये दोन रिमेनिंग साइड्स दिलेले असतील, बरोबर, तर तुम्ही हायपोटेनस स्क्वेअर काढून त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. ओके, देन इन राईट अँगल ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, दॅट इज अँगल ऑफ रेक्टँगल. तर तुम्हाला बाय पायथागोरस थेरम काय मिळेल, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर याचा अर्थ 12 स्क्वेअर प्लस 16 स्क्वेअर. 12 स्क्वेअर इज 144, 16 स्क्वेअर इज 256. ऍडिशन केल्यानंतर मिळेल 400 आणि स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आपल्याला मिळेल AC इज इक्वल टू रूट ऑफ 400, दॅट इज AC इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. तर याचा अर्थ आपल्याला डायगोनल काय मिळतो, डायगोनल इज 20 सेंटीमीटर. क्लियर? आय होप समजलं असेल. एक्झाम्पल सोपे आहेत, फक्तच तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. ओके, चल नेक्स्ट एक्झाम्पल. फाइंड द लेंथ ऑफ द साइड अँड पेरिमीटर. लेंथ ऑफ साइड आणि पेरिमीटर, डिमांड ऑफ द क्वेश्चन ऑफ अन इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल म्हणजे सगळ्या साइड सिमिलर आहेत. हुज हाईट इज √3 सेंटीमीटर. क्लियर? इक्विलॅटरल ट्रायंगल दिले ना, लेट ट्रायंगल ABC बी द गिवन इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, अजून काय दिले आपल्याला, अँगल B 60 डिग्री दिलाय, अँगल ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल. तर लक्ष द्या, मला काय मिळेल मग पुढे, अजून काय आपल्याकडं, AD इज परपेंडिक्युलर टू BC, BDC काय आहेत, आर अलॉंग द सेम लाईन. तर पुढे मला दोन ट्रायंगल मिळतात, एक ट्रायंगल ABD आणि एक मिळतं ACD. या तर त्याच्यामध्ये बघा, इन ट्रायंगल ABD मध्ये जो अँगल B आहे गिवन थिंग दॅट इज 60 डिग्री आणि AD जर परपेंडिक्युलर टू BC असेल, AD परपेंडिक्युलर टू BC असेल तर आपल्याला अँगल D किती मिळतो, ADB 90 डिग्री मिळतो. ओके, तर मला सांगा, हा जर 60 आहे, हा जर 90 आहे, तर हा किती असेल 30 असेल, पूर्ण नाही, हा 30 असेल ADB ह्या ट्रायंगल साठीचा. ओके, देन बाय 30 60 90
बघा 30च्या अपोजिट असणारा हाफ ऑफ हायपोटेनस असतो आणि अपोजिट ऑफ 60 डिग्री √3/2 टाइम्स द हायपोटेनस असतो. क्लियर. सुरुवातीच्या दोन ऍप्लिकेशन्स प्रॉपर्टी. तर मला काय मिळेल, इन ट्रायंगल एबीडी, ट्रायंगल एबीडी इज अ 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल. देन एडी म्हणजे ही हाईट अपोजिट टू 60 आहे. अपोजिट टू 60 याचा अर्थ √3/2 टाइम्स द हायपोटेनस असतं ना. तर आपल्याला काय मिळेल, हायपोटेनस एबी. AD is equal to √3/2 times the hypotenuse AB, that is side opposite to 60 degree. ओके. देन AD आपल्याकडे किती आहे, √3 आहे. क्लियर. तर मला √3 इज इक्वल टू काय मिळेल, √3/2 AB. तुम्ही असंही करू शकता, √3 गेट कॅन्सल, 2 ला शिफ्ट करा तर तुम्हाला मिळेल असं मिळेल 1 इज इक्वल टू AB/2. दॅट इज तुम्हाला मिळेल AB इज इक्वल टू 2. किंवा तुम्ही शिफ्टिंग करून सुद्धा करू शकतात. AB इज इक्वल टू √3 इंटू 2/√3 गेट कॅन्सल, तर तुम्हाला मिळेल AB इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. साइड ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज 2 सेंटीमीटर. देन तुम्हाला पेरिमीटर फाइंड आउट करायचं आहे. आय ऑलरेडी टोल्ड यू दॅट पेरिमीटर म्हणजे काय असतो, सम ऑफ लेंथ ऑफ ऑल साइड. साइड प्लस साइड प्लस साइड याचा अर्थ 3 टाइम्स साइड. तर मला काय मिळेल, पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC इज 3 टाइम्स साइड. साइड आपल्याला किती मिळाली, 2 सेंटीमीटर ना. यस. तर काय मिळेल आपला 3 इंटू AB, दॅट इज 3 इंटू 2 सेंटीमीटर, दॅट इज 6 सेंटीमीटर. देन लेंथ ऑफ द साइड अँड पेरिमीटर ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल आर 2 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. समजतंय. ओके. व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्या, सॉल्व करा. झाला. लास्ट एक्झाम्पल. In triangle ABC, segment AP is a median. If BC is 18, AB square plus AC square, AB square आणि ह्या दोघांचा सम आपल्याला दिलेले आहे 260. फाइंड आउट करायचं आपल्याला, AP फाइंड आउट करायचं. ओके. आता बघा AP मीडियन आहे, पटकन लगेच सांगायचं कोणता थिअरम, अपोलोनियस थिअरम. अपोलोनियस थिअरम काय सांगतो आपला, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AP स्क्वेअर प्लस 2PC स्क्वेअर. ओके. देन गिवन मध्ये काय लिहिणार आपण सॉल्युशन मध्ये, P जर मिड पॉइंट आहे याचा अर्थ PC इज द हाफ ऑफ BC. ओके. हाफ ऑफ BC आहे तर PC मला मिळेल, BC याचा अर्थ आपल्याला 18 आहे, तर हाफ ऑफ 18 इज 9 सेंटीमीटर आपल्याला काय मिळतो, PC मिळतो. ओके. इन ट्रायंगल ABC, ह्या ट्रायंगल मध्ये AP जर मीडियन आहे, देन बाय अपोलोनियस थिअरम AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AP स्क्वेअर प्लस 2PC स्क्वेअर. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AP स्क्वेअर प्लस 2PC स्क्वेअर बाय अपोलोनियस थिअरम. तर ज्या ज्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहेत, AB स्क्वेअर 260, हे बघा AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. ओके. हे बघा AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर गिवन मध्येच दिलेला आहे. किती दिलेला आहे, 260. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज 260. 2AP स्क्वेअर आहे तसाच, AP आपल्याला माहित नाही, तो फाइंड आउट करायचा आहे. 2PC स्क्वेअर दॅट इज 2 इंटू 9 स्क्वेअर, जो आपण आत्ताच सांगितलं की PC इज द हाफ ऑफ BC. 9 स्क्वेअर 260 ॲज इट इज. तुम्ही असंही करू शकता, तिथं कॉमन टर्म्स घेतलेले आहेत. 260 ॲज इट इज इक्वल टू 2AP स्क्वेअर प्लस 2 इंटू 9 स्क्वेअर इज 81. क्लियर. दोघांमध्ये कॉमन काय आहे आपल्याकडं, 2 कॉमन आहे, याचा अर्थ AP स्क्वेअर प्लस 81. ओके. 2 शिफ्ट झाल्यानंतर मला मिळेल 260/2 इज इक्वल टू AP स्क्वेअर AP स्क्वेअर प्लस 81. देन मला 2 ने डिवाइड केल्यानंतर मिळेल 2 1 जा 2, 2 3 जा 6, 200 AP स्क्वेअर प्लस 81. तर तुम्हाला 81 ला शिफ्ट करावं लागेल, याचा अर्थ तुम्हाला असं मिळेल AP स्क्वेअर इज इक्वल टू 130 मायनस 81 इज 49. मग याचा स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आपल्याला काय मिळेल, स्क्वेअर रूट ऑफ 49 इज 7 युनिट, दॅट इज AP आपल्याला किती मिळतो, 7 युनिट. ओके. तर पायथागोरस थिअरम हा आपला चॅप्टर संपलेला आहे. याचा प्रॅक्टिस सेट 1, प्रॅक्टिस सेट 2 आणि प्रॉब्लेम सेट मधले काही एक्झाम्पल मी डिस्कस केलेले आहेत. याचे 2 पार्ट आहेत.
पार्ट 1 हा खूप मोठा आहे, खूप मोठा म्हणजे आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने कमीच आहे. 1 तासाचं लेक्चर असंच निघून जाईल आपलं, व्यवस्थित होऊन जाईल. आणि त्याच्यानंतरचं हे खूप छोटे लेक्चर आहे आपलं, याच्यामध्ये 3च एक्झाम्पल मी डिस्कस केलेले आहेत. ओके, तर याचे एमसीक्यूज साठीचा एक लेक्चर सिरीज मी वेगळं काढेल, ते तुम्ही नंतर शेवटला बघू शकतात. ओके, त्याच्या आधी हे सगळं परफेक्ट तुम्ही करून घ्या. क्लिअर? आय होप व्यवस्थित समजतंय. 3-4 वेळा तरी प्रॅक्टिस झालीच पाहिजे एक्झामला जाण्याच्या आधी. ओके, थँक्यू.